अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. तुझी सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. तुला असं जाणवेल की आम्ही तुझ्या आजूबाजूलाच आहोत. तू आम्हाला ज्या ज्या ठिकाणी हाक मारशील त्या त्या ठिकाणी आम्ही धावत येऊ. तू दुःखात असशील तर तुझे दुःख दूर करू. तुझ्या आनंदात सुद्धा बाळा आम्ही सहभागी होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनामध्ये चमत्कार होणार आहेत. त्यामुळे तुला आता काळजी करण्याचे कारण नाही. ज्या दिवसाची तू इतक्या आतुरतेने वाट बघत होता ते दिवस आता तुझ्या वाट्याला लवकरच येणार आहेत. तुझ्या भाग्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आम्ही लिहून ठेवलेल्या आहेत. आता ती वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू जसे जसे दुःख सहन केले आहेस त्यापेक्षा जास्तीत जास्त तुला सुखाचे दिवस येणार आहेत. तुझ्या नशिबामध्ये खूप काही सुखाच्या गोष्टी आम्ही आणल्या आहेत. त्या घेण्यासाठी आता तू सज्ज हो. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुला अभिनंदन करायला आलो आहे. कारण येणाऱ्या काही दिवसातच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आमच्यावर विश्वास ठेव. तुझ्या जीवनातील आता सर्व दुःख बाजूला होणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तू केलेल्या सेवेचे फळ तुला नक्कीच चांगलेच मिळणार आहे. हे तुझ्या मनात धरून चल. कारण आम्ही आमच्या भक्ताला, आम्ही आमच्या बाळाला कधीही निराश होऊ देत नाही. त्याला कधीतरी केव्हा तरी असा साक्षात्कार देतो की त्याला जाणवते स्वामी आपल्यासोबत आहेत आणि नक्कीच स्वामी आपली इच्छा पूर्ण करणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू नक्कीच यशस्वी होणार आहे. तू केलेली मेहनत ही आता तुलाच कळणार आहे. कारण तू प्रत्येक गोष्टीमध्ये एक सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक काम केलं आहे आणि मेहनतीला मागे आलेला नाही आहे. आणि स्वामी म्हणतात, आमचा जो भक्त मेहनत करून पुढे जातो त्याला यशस्वी होण्याकरिता आम्ही सहाय्य करतो, त्याला पुढे नेतो आणि उंच शिखरावर पोहोचवतो. स्वामी म्हणतात, बाळा, तू जो आमच्यावर विश्वास ठेवून आमची प्रार्थना केली आहेस ती प्रार्थना आता स्वीकार होणार आहे. तू आमच्यावर केलेला विश्वास हा आम्हाला कायम लक्षात असतो बाळा. म्हणून कधीही विश्वास डगमगू देऊ नकोस. तुला चमत्कार बघायचा असेल तर तुला आमच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. तुला त्यातच आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल. तू हा संदेश माझ्याकडे बघत जर ऐकलास तर नक्कीच तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझा भाग्योदय होऊन तुला धन, पैसा खूप काही मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तू खूप भाग्यवान आहेस. कारण तुझ्या जीवनात हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जो माझा पुण्यवान भक्त आहे त्याला आमचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात त्याला दर्शन देऊ. त्याला कळणारही नाही. आम्ही अशा रूपात येऊन त्याला दर्शन देऊ. फक्त जो मनाभावे भक्ती करेल त्यालाच कळेल की आम्ही त्याला कोणत्या रूपामध्ये दर्शन दिले आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार तर आहेच, पण तुझ्या जीवनातील संकटेसुद्धा दूर होतील. फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 2 ते 5 वेळा स्वामी जप लिहा. कमेंट करा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.